इतर ठिकाणी नी रिप्लेसमेंटचा सल्ला दिला आहे. माझ्यासाठी कोणता इम्प्लांट चांगला? हा प्रश्न नेहमी पेशंटचा असतो. मी मागच्या 2 वर्षापासून 1500हून अधिक सांधेरोपण केलेत आणि सक्सेस रेट खूप चांगला आहे. रोबोटिक पद्धतीने पण आणि मॅन्युअल पद्धतीने पण. पण इम्प्लांट कोणता? तर मुख्यतः 2 प्रकारचे इम्प्लांट आपल्याला अवेलेबल असतात. एक असतो कोबाल्ट क्रोमियमनी बनलेला इम्प्लांट आणि दुसरा असतो कोबाल्ट क्रोमियमचं कोर मटेरियल, पण त्यावर टायटेनियम, नायोबियम नायट्राइडची लेयर, म्हणजे त्याला गोल्डन कलर येतो. त्याला आपण ऑप्युलंट इम्प्लांट असं म्हणतो किंवा गोल्ड इम्प्लांट असं म्हणतो. दोन्ही इम्प्लांट चांगले आहेत. दोन्ही इम्प्लांटचं डिझाइन महत्त्वाचं आहे मटेरियलपेक्षा, आणि सर्जरी कशी केली जाते ते जास्त महत्त्वाचं आहे. रिझल्ट दोघाही इम्प्लांटमध्ये चांगला मिळतो. फक्त जो गोल्ड इम्प्लांट आहे किंवा टायटेनियम कोटेड इम्प्लांट आहे, त्यामुळे टायटेनियम कोटिंग असल्यामुळे मेटल ॲलर्जीचे चान्सेस कमी आहे. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी असल्यामुळे मुलगा इझिली वागतो, स्मूथली वागतो, लवकर मांडी घालण्यात मदत होते आणि इम्प्लांट दीर्घकाळ टिकतो. ड्युरेबिलिटी ऑफ इम्प्लांट इज मोर आणि लुजनिंगचे चान्सेस हे गोल्ड इम्प्लांटमध्ये कमी आहे. असे 2 मुख्य प्रकारचे इम्प्लांट, कोबाल्ट क्रोमियम आणि कोबाल्ट क्रोमियम कोर मटेरियल असणारा टायटेनियमची लेअर असणारा गोल्ड इम्प्लांट, हे 2 ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल असतात. थँक्यू.